नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये भरपूर प्रोटीन युक्त फायबर युक्त हरभऱ्याचे डोसे कसे करायचे ते दाखवणार आहे. तर आता हरभऱ्याचे डोसे कसे करायचे म्हटल्यानंतर त्यामध्ये काहीतरी दुसरे पदार्थ घातले जातात, त्यामध्ये तांदूळ घातले जातात किंवा इतर डाळी घातल्या जातात. तर आज आपण यामध्ये ज्वारीचा वापर करतोय. तर यामुळे भरपूर फायबर युक्त हे डोसे तयार होणार आहेत, भरपूर प्रोटीन युक्त हे डोसे तयार होणार आहेत. तर यामध्ये मी ज्वारी आणि हरभऱ्याचा म्हणजेच काळे चणे तर याचा वापर करते आहे. तर एकदम करायला सोपे आहेत, एकदम भरपूर पौष्टिक असे हे डोसे तयार होतात. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी डोसे तयार होतात. रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. डोसे करण्यासाठी सुरुवातीला आपण प्रमाण पाहूया. तर इथे मी 1 वाटी हे काळे हरभरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे. एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे मेथी दाणे घालूयात आणि आता आपल्याला हे सगळं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे जे हरभऱ्याचे डोसे करते त्यामध्ये फक्त ज्वारीचा वापर करते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवे मूग घालू शकता किंवा थोडेसे तांदूळ घातले तरीही चालेल. पण आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी पाहतोय, तर यामध्ये मी फक्त ज्वारीचा वापर करते आहे. व्यवस्थित 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण दुसरं पाणी घालूयात. पाणी थोडंसं जास्त घालायचंय आणि आपल्याला हे हरभरे आणि ज्वारी 6 ते 7 तास किंवा तुम्ही 8 तास सुद्धा भिजवून घेऊ शकता. जर तुम्हाला रात्रभर भिजवून घ्यायचं असेल तर भिजवून घेऊ शकता. आता याच्यावरती झाकण ठेवूया. आपले ज्वारी आणि हरभरे चांगले भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. एकदम मस्त अशीच जवळजवळ 8 तास मी हे भिजवून घेतलं, कारण ज्वारीला थोडासा भिजायला वेळ लागतो. तुम्ही रात्रभर भिजवून घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे हरभरे आणि ज्वारी भिजवून घ्यायचे आहे. तर आता आपण हे मिक्सर वरती बारीक करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ज्वारी आणि हरभरे घालायचे आहेत. थोडं थोडं घालून एकदम बारीक असं हे वाटून घेऊया. आणि यामध्ये जर तुम्हाला पाणी जास्तीचं लागत असेल तर याच भिजवलेल्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं. त्यासाठी आपल्याला याच पाण्याचा वापर करायचा आहे. आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊया. सगळी ज्वारी आणि हरभरे मी बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले डोसे एकसारखे एक प्लेन होतील. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभरासाठी आपण हे पीठ फर्मेंट करून घेऊया, म्हणजेच आंबवून घेऊया. तर उबदार ठिकाणी आपल्याला हे पातेलं ठेवायचंय आणि हे पीठ आंबवून घ्यायचं आहे. रात्रभर हे पीठ आंबवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं हलकं फुलकं पीठ आपलं झाले, मस्त असं आंबलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम जाळी याला आतून आलेली आहे. एकदम हलकं असं पीठ झालेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे थोडस घट्ट आहे, तर यामध्ये आपण थोडस पाणी घालूया. इडलीला आपण जसं बॅटर करतो त्याही पेक्षा अगदी थोडस आपल्याला सैल करून घ्यायचं आहे. या पिठाची तुम्ही इडली सुद्धा करू शकता, इडली सुद्धा एकदम मस्त होते. व्यवस्थित मिक्स झालंय. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि परत मिक्स करून घेऊया. इथे आपलं डोसे करण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याचे डोसे तयार करून घेऊया. गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. मी गॅस एकदम बारीक केलाय. आता याच्यावरती थोडस तेल घालूयात.
त्याचबरोबर आपल्याला पाणी सुद्धा याच्यावरून टाकायचं आहे. म्हणजेच आपल्याला जे गॅसचं टेम्परेचर आहे, तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी करून घ्यायचंय. तर डोसा करताना ही स्टेप खूप महत्वाची असते. अशा पद्धतीने हे सगळं तेल आणि पाणी पुसून काढायचं. याचाच अर्थ तव्याला चांगलं ग्रेसिंग होतं आणि त्यामुळे डोसा आपला एकदम छान निघतो. तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे. डोसा तयार करून घेऊयात. बरोबर मधोमध हे बॅटर घालायचंय आणि एकसारखं पळीने असं फिरवत राहायचं आहे. एकदम प्लेन असा डोसा तयार होतो आणि अशा पद्धतीने डोसा तयार करायचा असेल तर तव्याचं टेम्परेचर खूप कमी पाहिजे, तरच असा डोसा तयार होतो. नाहीतर आपलं जे आपण पीठ बॅटर घालतो त्यावेळेस ते सगळं पळीला चिकटून गोळा व्हायला सुरुवात होते. त्यासाठी तव्याचं टेम्परेचर एकदम कमी पाहिजे. आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हा डोसा आपण भाजून घेऊयात. थोडासा वरून सुकला की थोडस वरून असं तेल घालायचं आणि हा जो तवा आहे तो फिरवून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून हा डोसा एकसारखा भाजला जाईल आणि चहू बाजूनी एकसारखा रंग सुद्धा येईल. आपल्या डोश्याला मस्त असा रंग आलेला आहे. आपण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा क्रिस्पी झालाय आणि याला चकाकी सुद्धा पाहू शकता एकदम मस्त आलेली आहे. तर अशा पद्धतीने एक सारखा रंग येण्यासाठी बऱ्याच टिप्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत. तर आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आणखी डोसे तयार करून घेऊया. आता दुसरा डोसा करताना परत याच्यावरती पाणी टाकायचंय. आता परत तेल लावायची अजिबात गरज नाही. अशा पद्धतीने कपड्याने पुसून घ्यायचंय आणि याच्यावरती बॅटर घालायचं आहे. जरी सुरुवातीला तुम्हाला हे बॅटर असं खूप जाड डोसा होतोय असं वाटत असेल, पण तो जेव्हा भाजतो त्यावेळेस एकदम पातळ असा डोसा तयार होतो. वरून थोडस तेल लावूया. गॅस मोठा करायचा. भरपूर फायबर, प्रोटीन युक्त आपले डोसे तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे कुरकुरीत हे डोसे तयार होतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर हे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागतात, भन्नाट लागतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. त्याचबरोबर हे खूप पौष्टिक असे हे डोसे तयार होतात. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. एकदम मस्त कुरकुरीत असे डोसे तयार होतात. एकदम पातळ असे डोसे तयार होतात. तर या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मधले हरभरा व ज्वारीचे डोसे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.